নিজ নিকেতনে মন চলো নিজ নিকেতনে সংসার বিদেশে বিদেশীর বেশে সংসার বিদেশে বিদেশীর বেশে ভ্রম কেন অকারণে মন চলো নিজ নিকেতনে মন চলো নিজ নিকেতনে বিষয় পঞ্চক আর ভূতগণ বিষয় পঞ্চক আর ভূতগণ সবই তোর পর কেহ নয় আপন পর প্রেমে কেন হয়ে অচেতন ভুলিছ আপন জনে মন চলো নিজ নিকেতনে মন চলো নিজ নিকেতনে সত্য পথে মন করো আরোহণ প্রেমের আলো জালি চলো অনুক্ষণ সত্য পথে মন করো আরোহণ প্রেমের আলো জালি চলো অনুক্ষণ সঙ্গেতে সম্বল রাখো পূর্ণ ধন সঙ্গেতে সম্বল রাখো পূর্ণ ধন গোপনে অতি যতনে লোভ মোহ আদি পথে দস্যুগণ লোভ মোহ আদি পথে দস্যুগণ পথিকের করে সর্বস্ব শোষণ পরম যতনে রাখো রে প্রহরী পরম যতনে রাখো রে প্রহরী সমদম দুই জনে মন চলো নিজ নিকেতনে মন চলো নিজ নিকেতনে সাধু সঙ্গ নামে আছে পান্থ ধাম শ্রান্ত হলে তথায় করিও বিশ্রাম সাধু সঙ্গ নামে আছে পান্থ ধাম শ্রান্ত হলে তথায় করিবে বিশ্রাম পথ ভ্রান্ত হলে শুধাইবে পথ সে পান্থ নিবাসী গণে যদি দেখো পথে ভয়েরই আকার যদি দেখো পথে ভয়েরই আকার প্রাণপণে দিও দোহাই রাজার যদি দেখো পথে ভয়েরই আকার প্রাণপণে দিও দোহাই রাজার সে পথে রাজার প্রবল প্রতাপ সে পথে রাজার প্রবল প্রতাপ সমণ্ডরে যার শাসনে মন চলো নিকেতনে মন চলো নিজ নিকেতনে সংসার বিদেশে বিদেশীর বেশে সংসার
সংসারো বিদেশে বিদেশীর বেশে ভ্রম কেন কারণে মন চলো নিজ নিকেতনে মন চলো নিজ নিকেতনে মন চলো নিজ নিকেতনে। आकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच। सर्व काळामध्ये माझं स्मरण कर आणि युद्ध कर असा भगवद्गीतेचा संदेश आहे। याला अनुसरून का काय माहित नाही, पण संपूर्ण जीवन स्वामी विवेकानंदांचं एक युद्ध होतं। त्यांचं वर्णन करताना थिओसॉफिकल सोसायटीच्या ॲनी बेझंट यांनी जे शब्द वापरले आहेत ते सगळ्या जगाने मान्य केलेले आहेत की ते योद्धा संन्यासी होते। योद्धा संन्यासी हे त्यांचे शब्द। हे शब्द त्यांनी वापरले ते ब्रह्मवादीन पत्रिकेमध्ये विवेकानंदांच्या बद्दल त्यांनी एक लेख लिहिला होता की मी पाहिलेले स्वामी विवेकानंद त्यात सर्व धर्म परिषदेमधले, आणि ते या थिओसॉफिकल सोसायटीच्या ॲनी बेझंट बाईंनी लिहिलं। याचं कारण त्यांच्या सोसायटीच्या लोकांनी स्वामी विवेकानंदांना जो विलक्षण त्रास दिलेला होता त्या पापाचं क्षालन करण्यासाठी त्यांनी ते लिहिलेलं होतं। हे त्यांचे सुद्धा युद्धच करायला लागलं होतं आणि त्या युद्धामध्ये सुद्धा प्रतिपक्षाने ज्याला गौरवावं असे ते शब्द आहेत की हा योद्धा संन्यासी होता। वस्तुतः रामकृष्ण दक्षिणेश्वरी आणि कलकत्त्याला स्वामी विवेकानंद म्हणजे नरेंद्र अगदी जवळ, फार लांब नाही। रामकृष्णांची वैयक्तिक साधना पूर्ण झालेली सर्व प्रकारची, आणि असं असून ते वयाच्या 45व्या वर्षात होते ज्या वेळेला नरेंद्रनाथ त्यांच्याकडे गेले वयाच्या 19व्या वर्षी। जे काही दिव्यत्व स्वतः अनुभवलं ते दिव्यत्व योग प्रक्रियेच्या सहित इतरांना प्रदान करण्याची क्षमता रामकृष्णांना प्राप्त झालेली होती। आणि काही ईश्वराबद्दलचा विलक्षण अनुराग आणि जे योगाचं आकर्षण होतं, ध्यान ते करीतच होते विवेकानंद अगदी लहानपणापासून। त्यामुळे देणाराही तयार होता आणि घेणारा पण तयार होता। 1881 साली पदवी परीक्षेचं पहिलं वर्ष हे संपलेलं होतं आणि त्यावेळेला ईश्वराचा शोध पण चालू होता की ईश्वर प्राप्तीचा मार्गाचा शोध। अशी कोणतरी व्यक्ती पाहिजे की ज्या व्यक्तीने स्वतः हे अनुभवलेलं आहे, आणि त्या बाबतीमध्ये सगळीकडे निराशा पदरी पडलेली होती। सगळ्यात मोठी आशा जी होती ती म्हणजे देवेंद्रनाथ टागोर, की जे ब्राह्मो समाजाला सदोदित मार्गदर्शन करत होते।
मान्यवर व्यक्तिमत्व त्या काळचं. रवींद्रनाथ टागोरांचे वडील तत्वज्ञ विद्वान. अगोदर सगळे जे पाश्चात्य तत्वज्ञ जे होते, स्पेन्सर मिल वगैरे, यांचा तत्वज्ञानाचा अभ्यास नरेंद्रनाथांनी केलेला होता. पण असं केलेलं असून सुद्धा कुठेही समाधान वाटत नव्हतं, कुठेतरी अपुरेपणा आहे हे कळत होतं. त्यामुळे बुद्धीला सगळं पूर्ण खाद्य मिळालं तरी हृदयाचं समाधान होत नाही, आणि हृदयाला भावनिक प्रसाद मिळाला तरी बुद्धीचं समाधान होत नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सार जाणं योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. मन सुद्धा पडलं असं म्हणतात, बुद्धी सुद्धा पडलं असं म्हणते. अशा प्रकारचं ऐक्य होणं फार अवघड असतं. रवींद्रनाथ टागोरांच्या बाबतीत त्यांचा मोठेपणा त्यांना मान्यच होता, पण ज्यावेळेला ते देवपुरी पाण्याचा शोध घेत असताना देवेंद्रनाथ टागोरांच्याकडे त्यावेळेला ते एका बाजूला हे जे द्वंद्व होतं की योग्य मार्ग काही मिळत नाहीये, हे त्याचबरोबर त्याच वेळेला रामकृष्णांच्याकडे पोचले होते रामचंद्र दत्त हे त्यांचे नातेवाईक, आणि त्यांनी सांगितलं होतं की इकडे तिकडे भटकन न जाता तो रामकृष्णांच्याकडे. रामकृष्णांना भेटण्यासाठी एका कार्यक्रमामध्ये ते भेटले, आणि त्यावेळेलाच त्यांनी त्यांना काही पदं म्हणून दाखवली होती, कारण की तिथं जवळपास गाणारा कोणी नव्हता वगैरे. इतके गायक वगैरे वगैरे जर स्वरूपयोग वगैरे काही तिथं नव्हतं. म्हणून जवळचं कोण गाणार आहे त्याला पकडून जाणं आणि म्हण गाणं त्यांनी म्हटलं. त्यांना खूप आवडलं. योगायोगाची गोष्ट अशी की जे गाणं आपण आज ऐकलं, मन चलो निज निकेतने, या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते पहिलं म्हणून दाखवलेलं गाणं, आणि ज्या वेळेला विवेकानंदांनी देह ठेवला त्याच्या आदल्या दिवशी म्हटलेलं शेवटचं गाणं हेच होतं, मन चलो निज निकेतने. याच्यानंतर स्वामीजी एक वाक्य बोलले होते, ते प्रेमानंदांनी ऐकलेलं होतं या गाण्याच्या बरोबर, की विवेकानंदांनी जगासाठी काय केलेलं आहे हे समजायला दुसरा विवेकानंद जन्माला यायला पाहिजे. हा सगळा मधला प्रवास, त्याच्यामध्ये पहिलं असलेलं युद्ध आपण बघतो आहोत की हा माणूस योग्य दिसतोय की ज्यांनी ईश्वर दर्शन झालंय का त्याला हो झालेलं आहे असं म्हणून. कालीवाडीमध्ये रामकृष्ण त्याच वेळेला, ती थोडीशी लांब होती कलकत्त्यापासून आणि शांत पण होती. थोडंसं शहराच्या पासून जवळ पण शहरापासून दूर असेच संत राहत असत. ज्ञानेश्वर तुकाराम सुद्धा पुण्यापासून थोडे लांब राहिले, जवळ राहिले पण तो थोडेसे लांब राहिले की अगदीच पुण्यात नको. तसं रामकृष्ण हे अगदी कलकत्त्यात नव्हते, पण कलकत्त्यातनं अगदी लवकर तिथपर्यंत पोहोचता येईल इतक्या अंतरावरती होते. पंचागोंडाळून बसलेला समाधीस्थ माणूस, हे सगळे व्याख्यानं देणारे वगैरे माणसं होते जे विवेकानंदांच्या सहवासात, म्हणजे विवेकानंदांनी त्यांचं ऐकलं होतं ते सगळे विद्वान माणसं. विद्वान आणि संत याच्यामध्ये काय फरक असतो अनेक प्रकारांनी सांगता येईल, पण एक गोष्ट जी रामकृष्णांच्या बाबतीत घडलेली की त्यांच्याजवळ एक असा खेडोळ माणूस काही दिवसपर्यंत सहज राहिला होता, आणि रामकृष्णांना
तो असं म्हणला की मी याच्या अगोदर तुमच्या इकडे यायच्या अगोदर मी देवेंद्रनाथांच्याकडे जाऊन राहिलो होतो. आध्यात्मिक आवड असते, त्यांच्याकडे राहिलो होतो. मग रामकृष्णांनी असं त्याला विचारलं, मग तिथं राहिला होतास, मग तुला तिथलं आणि इथं याच्यामध्ये काय फरक वाटतो, म्हणजे सारखेपणा काय आहे? हे तुमची काय त्यांच्याशी तुलना होईल का, ते केवढे तरी विद्वान आहेत म्हणला. तो खेळवळच बाळ होता, सरळ होता. तुमची काय त्यांच्याशी तुलना होईल का म्हणला, ते केवढे तरी विद्वान आहेत म्हणला. रामकृष्ण थंड झाले. मग म्हणलं की तू मग इकडं का आलास? त्याच्यावर तो हसला आणि म्हणला, तुमच्याजवळ मजा आहे ती त्यांच्याजवळ नाही. हा जो फरक आहे तो फरक आहे विद्वान आणि संतांच्या. पण रामकृष्णांना पाहिल्यानंतर नरेंद्रनाथांनी नंतर मग काही काळाने, महाराज तुम्ही देव पाहिला आहे का? हो तर. आणि तुला जेवढा स्पष्ट पाहतो आहे त्याच्यापेक्षा जास्ती स्पष्ट पाहिला आहे आणि जवळून पाहिलं. योगाच्या माध्यमातून असं त्याचा अर्थ. हे सगळं तर छान होतं, बरं वाटलं. आणि जर मी म्हणतो तसं वागायचं कबूल करशील, वागणार असशील तर तुलाही दाखवू शकेन. प्रॉब्लेम इथंच होता. हे सगळं छान की यांनी देव पाहिलेला आहे आणि पण ह्यांना आत्मसमर्पण करायचं, प्रकृती भिन्न आहे. रामकृष्णाची प्रकृती, विवेकानंदाची प्रकृती विलक्षण भिन्न होती. पण अशी व्यक्ती नरेंद्रनाथांना पाहिजे होती की जी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स सांगू शकेल. फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन नको आहे, एक्सपिरियन्स सांगितलं पाहिजे. जवळ पण होते, सगळंच काही अनुकूलता होती. रामकृष्णच अशीच व्यक्ती पाहिजे होती नरेंद्रनाथांना. रामकृष्णांनाही नरेंद्रनाथासारखी व्यक्ती पाहिजे होती असं म्हणता येणार नाही. याचं कारण रामकृष्णांना काहीच नको होतं. रामकृष्णांचं जे काम होतं ते जगन्मातेने सांगितलं म्हणून ते करत होते. केव्हा एकदा नरेंद्रनाथांसारखा माणूस येतोय आणि मी त्याला सांगतोय आणि वगैरे काही नव्हतं रामकृष्णांचं. दोन व्यक्तिमत्वांच्या मधले जो काही फरक आहे तो बघण्यासारखा खूप आहे. स्वतंत्र व्यक्तिमत्व दोघंही होते, किंबहुना स्वतंत्र व्यक्तिमत्व असल्याशिवाय ती व्यक्ती कधीही संत होऊ शकणार नाही. अनुयायी पद्धतीने काही प्रमाणात उपासना करण्याच्यासाठी उपयोग होतो, पण स्वतंत्र विचाराने जर का वेध घेण्याची प्रवृत्तीच नसेल तर त्या व्यक्तीला कधीही साक्षात्कार होऊ शकत नाही. म्हणून मनाला वळण लावण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा साधन मार्ग हा योग्यच आहे, पण त्या साधन मार्गावरती मला स्वतंत्रपणाने चालायचं असतं. मी स्वतंत्रपणाने विचार करायला पाहिजे. त्यांच्यासारखं मी होणार असं कधीही म्हणता कामा नये. माझ्या व्यक्तिमत्वातूनच माझा विकास होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व ही अशाच प्रकारची होती. एकत्र पाहण्यात फार मजा आहे. नरेंद्रनाथांचं जीवन तर संपूर्णपणाने संघर्षमय होतं आणि हे संघर्षमय अशा प्रकारचं जीवन असावं ही मला खूप दिवसपर्यंत मी सदोदित या वाङ्मयाच्या सहवासात आहे. लहानपणापासून वयाच्या 13-14व्या वर्षापासून पहिलं वाङ्मय सगळं रामकृष्ण विवेकानंदच आणि त्यानंतर समर्थ रामदास स्वामींचं वाङ्मय, हे सगळे एकमेकांना अगदी पूरक वाङ्मय होते. रामकृष्णांच्याकडे जाण्याच्या पूर्वी नरेंद्रनाथांचं एक युद्ध होऊन गेलेलं होतं. याचं कारण की राम, सीता, मारुती यांच्यावरती त्यांचं विलक्षण प्रेम होतं. मारुतीबद्दल प्रचंड प्रेम होतं. पण एक युद्ध काय झालं तर त्यांचा तो जो मतदार होता त्याने सांसारिकतेबद्दल का कोणास ठाऊक
एक दिवस या लहान मुलाला संसार कसा दुःखाने भरलेला आहे, संसारामध्ये कशी प्रगती होणार नाही, आता त्या घोडा हे बग्गी चालवणाऱ्या माणसा कसली प्रगतीचं काय त्यांनी त्याला का सांगावं, जगन्मातेची योजना, दुसरं काही याला नाव देता येत नाही. आणि ते सगळं त्याच्या मनामध्ये इतकं विलक्षण केलं की त्याने ठरवलं आपण लग्न नाही करायचं. आणि लग्न नाही करायचं असं म्हटल्यानंतर जेव्हा तो त्याच्या नेहमीच्या खोलीत आला त्यावेळेला राम सीतेचं तर आपण पूजा करतो आहोत. मग मला नाही लग्न करायचं, म्हणजेच राम सीता अशा प्रकारचा संसार वगैरे माझा आदर्श होऊ शकत नाही, म्हणून मूर्ती टाकून दिली. खूप प्रेम असलेली आणि शंकराची ध्यानस्थ मूर्ती. आता हे पण माहित नव्हतं की शंकराचं सुद्धा लग्न झालेलं आहे आणि तो बऱ्याच वेळेला त्रासूनच ध्यान करत असला पाहिजे असं. पण त्यांना ह्या गोष्टीची काही कल्पना नव्हती की ज्या दोन कन्सेप्ट, की एक लग्न करायचं, संसार करायचा, छान गृहस्थाश्रम वगैरे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला लग्न करायचं नाहीये, मला देव पाहिजे. लहान मुलाला का वाटावं असं? मूर्ती टाकून दिली. हे युद्ध झालं त्याच्या मनामध्ये, एक छोटंसं युद्ध म्हणा, पण त्या वयाच्या मानाने ते खूप मोठं होतं. त्याने निर्णय घेऊन टाकला की आपण लग्न करणार नाही, आणि तो कधी बदलला नाही. निर्णय घेणं फार सोपं असतं, पण तशी माझी मनप्रवृत्ती असली पाहिजे. उगीच मी शिबिरामधनं प्रेरणा घेतली तर लग्न करणं होतच नाही तुझं. जमायला लागलं की बघ तू नाही करतं का. त्या मनप्रवृत्तीशी संबंधित आहे. एखाद्याच व्यक्तीची अशी प्रवृत्ती असते की नाही लग्न करणार म्हणून. आणि मग ते ध्यान करत असत, आणि ध्यान करत असताना ज्यावेळेस ध्यान लागत नाही त्यावेळेला आईच्याकडे जाऊन तो मुलगा रडत असं म्हणतो, महादेवांनी मला मुद्दामून दूर केला असेल का गं. आई सांगते की महादेवांनी तुला आकलून दिलं, त्यांच्याच परिवारातला तू होतास. मी महादेवांना म्हटलं की माझ्या पोटी तुम्ही या, तर माझ्या पोटी महादेवांनी हे भूत पाठवून दिलं असं ते आई म्हणायचे. आणि त्यांना असं वाटलं की आपण त्यांच्या परिवारातले आहोत, भूत का होईल, आपण त्यांच्या परिवारातलं भूत आहे असं त्या नरेंद्रनाथाला वाटायचं. आणि तो असं म्हणायचं की बाबा आई, मला महादेवाने खरोखरीच मनातनं दूर करून टाकलं असेल का गं, आणि मी चांगला वागलो तर मी त्यांच्यापर्यंत जाईन का गं. तर त्या आई म्हणले की हो जाशील हा, आणि का ते तुला जवळ पण घेतील, समजूत काढायचे. पण त्या आईला भीती वाटायची, कारण की ह्याचे जे आजोबा आहेत ते संन्यासी होते, संन्यास घेऊन गेलेले. हा पण गेला तर असं तिला वाटत होतं. पण ह्याची मात्र ती पृच्छा जी होती ती अगदी प्रामाणिक होती की मला खरोखरीच ह्या महादेवांनी दूर केलेलं आहे, आणि का ते मला परत घेत नाही आहेत कारण की मी बरोबर वागत नाही आहे, असं काही आहे का असं आईला विचारलं. त्यामुळे एकूण अनुकूलता होती की रामकृष्णांच्याकडे जाणं, आणि त्या रामकृष्णांच्याकडून त्या तिथं गेल्यानंतर हे जवळ असलेले रामकृष्ण, ग्रहण करायला तयार असलेले नरेंद्रनाथ, द्यायला तयार असलेला रामकृष्ण, हे सगळं कॉम्बिनेशन, आणि नरेंद्रनाथांची सांपत्तिक स्थिती घरची ही अतिशय उत्तम होती. रामकृष्णांच्या बाबतीमध्ये त्याला जे पाहिजे होतं त्याप्रमाणे होतं की सर्वसाधारणपणे व्यवहाराच्या पलीकडचं होतं सगळं. ते पेलणं फार कठीण होतं. त्याच्यात जारण मारण तंत्र वगैरे असले काही प्रकार नव्हते. हे सांगण्याचं महत्त्वाचं कारण असं की तो भाग त्या प्रकारचा आहे जिथं या प्रकारच्या शक्ती उपासना चालतात, पूर्वापार चालत आलेल्या आहेत, आज पण चालतात. पण असलं काही न करून ईश्वरी सत्तेला आपल्या सौम्यपणाने स्पर्श करून राहिलेले, अखंड स्पर्श करून राहिलेले रामकृष्ण होते. पण ह्या माणसाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी बरोबर वाटत नाही आहेत. त्याला ॲक्सेप्ट कसं करायचं
असं मोठं द्वंद्व होतं. विवेकानंदांचा कुणाशी जुळवून घेण्याचा स्वभाव नव्हता, किंवा रामकृष्णांची जरा जुळवून घे, स्वभावच नाही आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम, रामकृष्णांचा कुणाशी ॲडजस्ट करून घेण्याचा स्वभाव नव्हता. ते जरी सौम्य असले तरी ते नरेंद्रनाथांच्या पेक्षा जास्त आग्रही होते. अनेक प्रसंगावरून लक्षात येईल की नरेंद्रनाथांचे सर्व आग्रह त्यांनी मोडून काढलेले आहेत आणि स्वतःचं म्हणणं कधीही सोडलेलं नाही. नरेंद्रनाथांनी प्रत्येक वेळेला रामकृष्णांशी स्वतःच ॲडजस्ट करून घेतलेलं आहे आणि रामकृष्ण सौम्य दिसत असले तरी ते नरेंद्रनाथांच्या पेक्षा जास्ती हट्टी होते असं मला वाटतं. हसून तुझं नाहीच ऐकणार असं म्हणायचे आणि तो रडून मी नाही ऐकणार असं म्हणता म्हणता शेवटी ऐकायचं. असा फरक होता. फार दिव्य अशा प्रकारचं हे गुरु शिष्यांचं नातं होतं. जुळून घेणं हा स्वभाव नसलेल्याला ते जुळून घ्यायचं. हे रामकृष्ण त्याला खाऊ पिऊ घालतील, त्याचं कोण कौतुक करतील, सगळ्यांच्या जवळ त्याचं कौतुक करतील, पण त्याचं मुळीच ऐकणार नाही. माझ्यासाठी तुम्ही असं करा असं जेव्हा जेव्हा नरेंद्रनाथांनी म्हटलं रामकृष्णांना, तेव्हा तेव्हा रामकृष्णांनी ते मुळीच ऐकलं नाही. उलट जसं शिल्पाने सांगितलं की मी ब्रह्म म्हणण्यासारखं पाप नाही वगैरे असं म्हणणारे त्यांना या रामकृष्णांनी अष्टावक्र गीता, भगवद्गीता यांसारख्या ग्रंथांचा अभ्यास करून सोहम तत्वज्ञानाचा प्रसार करायला लावला. वेदांत, अद्वैत वेदांताचा सगळ्या जगभर शेवटी त्यांचं हे एकच कार्य उरलं की अद्वैत वेदांताचा प्रचार करणं. त्यामुळे अगोदर जी व्यक्ती त्याला पूर्ण विरोधी होती त्याचे गुरु त्याच्यापेक्षा जास्ती खंबीर होते आणि तुझं म्हणणं चुकच आहे. रामकृष्णांच्या बाबतीमध्ये हट्टीपणा म्हणजे हट्टीपणाचा प्रश्न नव्हता, ते सत्याला धरून होते. ते त्याच्यासाठी सत्याची फारकत घेऊ शकत नव्हते. तू सध्या तुला हे बरोबर वाटतं ना, सध्या तू असं म्हण, असं नाही, हे असं नाहीच आहे. म्हणून नरेंद्रला काय भावेल, काय घेणं आहे, आणि त्याला नाही समज होतं. माझं काम थोडंच आहे, जगन्माताला पाहिजे असेल तर ती त्याला समजावून देईल, मला काही समजून वगैरे द्यायचं नाही आहे. ही तरी मोठी गोष्ट आहे, ही सामान्य गोष्ट नाही. नरेंद्राच्या वरती ब्राह्मो समाजाच्या धारणांचा पगडा होता आणि निराकार ब्रह्म उपासनेची त्यांनी शपथ घेतलेली होती आणि रामकृष्णांनी साकार पूजेतून पूर्ण ज्ञानमय अवस्थेपर्यंत योग साधना सगळी पूर्ण केलेली होती. त्यामुळे साकारापासून ते निराकारापर्यंत सगळ्या मार्गावरती हे अधिकारी होते आणि हे फक्त निराकारच धरून बसायचा प्रयत्न करत होते आणि ते तुझं बरोबर नाही असं ते सांगत होते, पण त्यांच्या स्टाईलने सांगत होते. आम्ही हिंदू लोक सप्तसुरांच्या रागरागिण्या वाजवून परमेश्वराला आळवत आहोत आणि तुम्ही ब्राह्मभक्त केवळ निराकाराचा पो लावून बसलेले आहात. त्यांच्या सांगण्याची पद्धतच भारी होती. काही काही गोष्टी तर मी तुम्हाला स्पेशली केव्हा तरी एकांतात सांगेन की ते खूप भारी बोलायचे. मी एखादं दृष्टांत सांगू नये, कधी कधी असं वाटतं की मला हे अनुभूती आली, हे कसं कळेल? ही आध्यात्मिक अनुभूती आहे, योगाची अनुभूती, मला कसं कळेल? रामकृष्णांचं सांगणं तुम्हाला सांगतो, एकच सांगतो, परत नाही सांगणार. म्हणजे की एक मुलगा होता, छोटा मुलगा, आईला म्हणाला, आई झोपेमध्ये मला रात्री जर का हागू लागली तर उठून दे बरं का. तर आई म्हणली ते करायची गरज नाही, ती हागूच तुला उठवेल. त्याचं त्याला कळतंच की असं त्याला म्हणायचं आहे. म्हणजे तो अनुभव दुसऱ्या कोणीतरी ॲडजस्ट करून सांगण्याची आवश्यकता नाही, तुमचं तुम्हाला कळेल. पण हे असे दृष्टांत द्यायचे, ते सगळेच असे नव्हते. पण ते कोणाच्याही
समोर कोण माणूस आहे त्याला ॲडजस्ट हे बरोबर वाटेल का वगैरे काही घेणंच नसायचं. जगन माता जसं बोलवेल तसं ते बोलत असत आणि माता पण त्यांना इतकं भारी बोलवत असे. बोलणं खूप गोड, भावस्पर्शी, कोणालाही पटेल, समजावेल, ऐकत राहावं अशा प्रकारचे. आणि नरेंद्रनाथाच्या बाबतीमध्ये थोडंसं त्याला पटत होतं, परंतु तरी देखील हा माणूस थोडा पागल आहे असं वाटायचं. पागल आहे. एकदा असं झालं की त्या काळामध्ये केशवचंद्र सेन आणि प्रतापचंद्र मुजुमदार हे ब्रह्मसमाजाचे नेते होते. आणि ब्रह्मसमाज म्हणजे सगळ्या सुशिक्षित वर्गाने मान्य जवळपास केलेला इंग्रजी आचारपद्धती, त्याच्यानंतर निराकार ब्रह्म उपासना, त्याच्यानंतर त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणामध्ये याचा ख्रिस्ती धर्माच्या धारणांचा पगडा असलेला आणि त्या काळाला सुयोग्यच होतं. याचं कारण की त्यावेळेला असलेले राज्यकर्ते हे इंग्रज होते. राणी ज्या वेळेला भारतात आली होती त्यावेळेला त्या केशवचंद्र सेनांना भेटली होती. इतका हा मोठा माणूस प्रसिद्ध. आणि जेव्हा ते रामकृष्णांच्याकडे आले आणि त्याच्यानंतर रामकृष्ण त्यांच्याबद्दल बोलत असताना नरेंद्रनाथ होते असं म्हणले की ज्या एखाद्या शक्तीने, एका दुसऱ्या शक्तीने केशवला एवढी प्रसिद्धी लाभलेली आहे तसल्या 18 शक्ती नरेंद्रामध्ये विद्यमान आहे. आणि त्यावेळेला नरेंद्र म्हणले, त्याने डोक्याला हात लावला की आता हे आपली इज्जत करतात. पण अक्षरशः सत्य झालं. ते ब्राह्मण समाज वगैरे नरेंद्रनाथ ज्या वेळेला त्या विश्वविजेते झाले त्यानंतर कोणी त्यांचं नाव पण काढलं नाही, काही नाहीच, जणू काही असं ते होऊन गेलं. रामकृष्णांचं प्रत्येक वर्तन त्यांनी तपासून पाहिलं. हे ग्रस्त आले होते आणि ते अगदी सभ्य चांगले ग्रस्त. आणि रामकृष्णांचं वैशिष्ट्य असं होतं की ती व्यक्ती जर का बरोबर नसेल आतून तर रामकृष्ण त्याच्याशी बोलत नसत, त्याच्या हातचं पाणी पित नसत, त्यांनी स्पर्श केलेले कुठलीही गोष्ट स्वीकारत नसत. आणि हा माणूस आला तर हे उलटेच बसले शुद्धीत असताना. म्हणजे इतर वेळेला ते देवाच्या भावात असायचे पण ते चक्क उलटे बसले. त्याच्यानंतर नरेंद्र काय हा माणूस आहे, साध्या सभ्यपणाच्या मर्यादा सुद्धा नाहीत. पण असं वाटलं की काहीतरी प्रकार असला पाहिजे. म्हणून नरेंद्रनाथ काय विचारायला नको, तो माणूस ज्यावेळेला गेला त्याच्या पाठोपाठ जाऊन तिथं जिथं राहत होता तिथं आजूबाजूला चौकशी केली, हा माणूस कसा काय. त्यावेळेला त्याला लक्षात केलं की ह्याचं चारित्र्य कलंकित आहे. असं जिथं जिथं शंका आली तिथं तिथं नरेंद्रनाथ हे शेवटपर्यंत परीक्षा घेतल्याशिवाय सोडत नसत. पण ही पुढची गोष्ट झाली. आता हा माणूस पागल वाटतं. देव कुठं आहे, तुम्ही देव पाहिलाय का, त्याला हो म्हणून सांगणारा आणि तुला दाखवू शकेन म्हणणारा हा एकमेव माणूस आहे. पण तो असं सांगतो की माझ्या म्हणण्याप्रमाणे वाग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडा पागल दिसतो आहे. आणि परत दे मा अमाय पागल करे, आई मला पागल करून दे, असली गाणी याची आवडती आहेत. हे एक अजून देवेंद्रनाथांनी ज्या वेळेला संदिग्धता दाखवली त्यावेळेला विवेकानंदाने सगळे तत्वज्ञानाचे पुस्तक वगैरे फेकून दिली होती. कारण की जर यांच्यासारख्या माणसाला जर का संदिग्धता असेल तर या पुस्तकांचा काय. म्हणून हे एक युद्ध होतं की याला स्वीकारायचं इन टोटल आणि त्याच्यानंतर त्याला सबमिसिव्ह होणं अपेक्षित आहे. आणि तो तर मी नाहीच आहे. युद्ध आहे की नाही. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं मान्य कसं करायचं तर प्रत्येक वेळेला कॉन्ट्राडिक्ट करायचं. रामकृष्ण असं म्हणले की चातक जो आहे की नाही तो फक्त मेघाचं पाणी पितो. चातक फक्त मेघाचं पाणी पितो असं रामकृष्ण म्हणलं. असं जर का तो नुसतं मेघाचं पाणी प्यायला लागला तर तो मरेल. हे विवेकानंद. अशा प्रकारच्या प्रत्येक गोष्टींच्या मध्ये
एकदा रामकृष्णांनी असं म्हटलं की केदार बघ कसा भक्त आहे, की ईश्वराचं नाव काढलं की त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं. त्याच्यावरती नरेंद्रनाथ म्हणजे भारीच होते. ते कसे बोलत असत, कोणाचीही मुलाहिजा ठेवत नसत, कुणी बोललं तर इतकं कॉन्ट्राडिक्ट करत असत, विलक्षण. तर रामकृष्ण म्हणले की त्याच्या डोळ्यातनं बघ, ईश्वराचं नाव घेतलं की पाणी येतात, कसं तो कसा भक्त आहे वगैरे. तर ह्याच्यावरती नरेंद्रनाथ, कुठल्याही माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्याच्यावरून मी त्याला भक्त मानायला तयार नाही. पाणी काय कुणाच्या डोळ्यामध्ये केव्हाही येऊ शकेल. नाक शिंकरता लोकांच्या डोक्यात पाणी येतं, त्यामुळे काय भक्त असतात का असं बोलायचे. मी तुम्हाला उदाहरण सांगत नाहीये, तुम्हाला ते सुचणार पण नाही. अशा प्रकारे एक वेगळीच पर्सनॅलिटी होती. म्हणून पहिल्या युद्धाचं जे स्वरूप होतं ते गृहस्थाश्रमात पडायचं, लग्न करायचं का नाही, हे युद्ध पुढे बरेच वर्ष चालू राहिलं. याचं कारण त्यांची मनोवृत्ती बदलली होती असं नाही, पण परिस्थिती बदलली होती. ज्या वेळेला त्यांचे वडील हयात होते आणि आर्थिक परिस्थिती चांगली होती, त्यावेळेला नरेंद्रांनी पहिला लग्नाला जो नकार दिला होता त्यावेळेला मुलगी सावळी होती, पण 10,000 रुपये त्या काळातले हुंडा द्यायला तयार होते, ज्यामुळे इंग्लंडला जाऊन त्यांना ICS होता येणार होतं. नरेंद्रनाथांनी ते धुडकावून लावलं. असे चांगले चांगले प्रपोजल्स आपल्याला काय येत नाही येत कोण आठव, पण त्यांनी धुडकावून लावले होते. तर हे युद्धाचा प्रश्न त्यांच्या बाबतीत नव्हता, पण नंतर परिस्थिती इतकी विलक्षण बदलली तर घरच्यांचा आग्रह नव्हे तर घरची परिस्थिती आणि त्या परिस्थितीचं आक्रमण म्हणून लग्न करायचं का नाही असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. तिसरी गोष्ट म्हणजे स्त्रियांचं स्वतंत्रपणाने आक्रमण चालू होतं त्यांच्यावर. त्याचे कारण त्यांचे गुण होते, त्याच्यानंतर त्यांचं देखणेपण होतं, पौरुष होतं, या सगळ्या गोष्टी होत्या. पण नरेंद्रनाथांनी या बाबतीमध्ये तसं कुणाचं तसं काय ऐकलं नव्हतं. बघता बघता खरं युद्ध सुरू झालं. अनेक युद्ध विवेकानंदांना खेळायला लागलेली आहेत. त्याच्यावरलं एक मुख्य युद्ध ज्या वेळेला परिस्थितीजन्य जे होतं ते युद्ध असं खेळायला लागलं की अध्यात्म करायचा का संसार करायचा. याचं कारण विश्वनाथ बाबूंचा अचानक मृत्यू झाला. 23 फेब्रुवारी 1884 ज्या वेळेला नरेंद्रनाथांचं वय 21 वर्षाचं होतं, त्यांचा धाकटा भाऊ 4 वर्षाचा होता. अगदी धाकटा होता तो. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा एक मोठा भाऊ होता. या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी यांच्यावरती होती. आणि नरेंद्र BA झालेले आहेत, थोडेच दिवस लोटलेले आहेत. त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी मित्राकडे गाणं बजावणं वगैरे चाललेलं आहे. त्यावेळेला सुद्धा ते देवीच्या आगमनीचे गाणी ते म्हणत होते. म्हणजे असं काहीतरी वेडवाकडंच काहीतरी चाललं नव्हतं. हे सगळं झाल्यानंतर अचानकपणाने रात्री वडिलांचा मृत्यू झाल्याचं कळलं आणि वडील हे वयाच्या 50-52व्या वर्षीच केलं. घरात भांडणं अगोदरपासूनच चालू होते. एकत्र कुटुंब पद्धती आणि इस्टेटीवरून मारामाऱ्या हे त्या काळचं सदोदित चाललेला प्रकार होता. त्याच्या अगोदर दुर्गाप्रसाद आणि कालीप्रसाद हे जे त्यांचे आजोबा आणि चुलत आजोबा म्हणजे ते दोघं सख्खे भाऊ यांच्यापासूनच ती भांडणं चालू होती.
दुर्गाप्रसादांनी संन्यास घेतला होता आणि असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं की त्यांचा वारसा विवेकानंदांना लाभला होता त्यांच्या संन्यासी वृत्तीचा, असं मुळीच झालेलं नव्हतं. विवेकानंद हे स्वतंत्रच व्यक्तिमत्व होतं. कारण दुर्गाप्रसादांच्या पत्नीचा अपमान झाला आणि त्यामुळे ते घर सोडून गेले होते आणि पुढे त्यांनी संन्यास घेतला होता. त्यामुळे संन्यास घेण्याचं बेसिक कारण यांचं आणि यांचं वेगळं होतं. हे पूर्णपणे ओरिजिनल होते. यांनी लग्न न करताच ते संन्यासी होते. हे लग्न करून त्याच्यानंतर अशा प्रकारच्या टीममधनं घर सोडून जाऊन नंतर संन्यास घेतला होता. त्यामुळे हे जे विवेकानंदांच्याबद्दल काहीही बोलायचं झालं तर अत्यंत जबाबदारीने बोललं पाहिजे. कारण की तुम्ही त्यांचं व्यक्तिमत्व काहीतरीच तुम्ही प्रोजेक्ट करू नका. हे पूर्ण स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं. एकत्र कुटुंब पद्धत, त्याच्यामध्ये असलेली सामायिक मालमत्ता, त्याच्यामध्ये विवेक. मग त्याच्यानंतर पुढचं ते भांडण कुठं आलं तर यांचे वडील नरेंद्रनाथांचे आणि त्यांचे काका तारकनाथ आणि विश्वनाथ जे विवेकानंदांचे वडील होते, त्यांची जी भांडणं होती ती भांडणं, आणि ती सगळी जी भांडणं, आता दोघंही वकील, म्हणजे काय विचार नका, एका घरात. आणि असल्या भांडणामध्ये ही सगळी प्रॉपर्टी गेली तिसऱ्याच वकिलांच्या घशात. वकील या लोकांच्या वरतीनं खूप विनोद आहेत. मी अनेक विनोद, जास्तीत जास्त मॅक्झिमम विनोद वकिलांच्या वरती आहेत. एका बाईला, म्हणजे असं एक सांगू नये पण सांगावं असे विनोद आहे की कोर्टामध्ये तिचं हे चाललेलं असं साक्ष, आणि त्याच्यानंतर ते नवरा, ते डायव्हर्सचं केस असतं आणि नवरा हा चोर आहे आणि मला हा आता अगदी याचं अलीकडे वागणं अजिबातच सहन होत नाही आहे, त्यामुळे मला लग्न नाही करायचं. त्याला विचारलं त्या बाईला की तो चोर आहे हे तुम्हाला केव्हा कळलं? लग्नाच्या वेळेला तुम्हाला माहिती होतं का हा चोर आहे हे? तर त्याच्यावरती तिने सांगितलं की हो, माहिती होतं. मग हा चोर आहे हे तुम्हाला माहिती होतं, तर मग तुम्ही याच्याशी लग्न कसं केलं? म्हणले की परिस्थिती चांगली नव्हती आणि मला 2च स्थळं होती आलेली चालून, त्याच्यामधला हा चोर एक होता आणि दुसरा वकील होता, मी याला पत्करलं. पण काही काय असं आहे ना, या सगळ्या घराची प्रॉपर्टी सगळी कोर्टामध्ये भांडणं करणे आणि सगळ्या याच्यामध्ये ती गेली. ह्या एकत्र कुटुंब पद्धत. आणि तारकनाथ हे खूप मान्यवर वकील होते. म्हणजे रवींद्रनाथ टागोरांच्या एका बहिणीच्या लग्नाच्या केळवणासाठी सगळं टागोर कुटुंब या दत्त कुटुंबामध्ये जेवायसाठी म्हणून आलेलं होतं. इतके ते मान्यवर होते. त्यामुळे ते काही, आणि त्यांची जी पत्नी होती तारकनाथांची, ज्ञानसुंदरी देवी, या बाईंनी हा सगळा विचका केला. ते जास्तीत जास्त ताण निर्माण केलेला. या दोघांनी मिळून विवेकानंदांच्या कुटुंबाचा विलक्षण छळ केला. मुख्य गोष्ट असं आहे की तिने असा आरोप असा केला की भुवनेश्वरींच्या नावावरती जी मालमत्ता जी होती त्यावेळेला विश्वनाथ बाबू गेल्यानंतर ती सगळी तारकनाथांनी विकत घेतलेली होती. त्यामुळे ह्या बाईची काहीच मालमत्ता नव्हती आणि ते त्यांना सिद्ध करायला लागलं की ही सगळी माझ्या नवऱ्याच्या पैशातनं निर्माण झालेली मालमत्ता आहे. आणि या भांडणामध्ये 1-2दा त्यांना घरातनं बाहेर पण काढून टाकलं या लोकांनी. हे किती दिवस चाललेलं असेल याची तुम्हाला कल्पना नाही. विवेकानंद गेल्याच्या आदल्या आठवड्यापर्यंत हे ते भांडण मिटवत होते. त्यासाठी त्यांना अनेक वेळा कोर्टात जायला लागलं. हे सगळं पेलायला कोणतरी हवं होतं वडील गेल्यानंतर. संन्यस्त वृत्ती तर होतीच, पण हा मुलगा विलक्षण बुद्धिमान होता आणि वकिलीचा एकूणच त्याला वारसा होता. त्यांच्या एका कोर्टाच्या साक्षीमध्ये ज्यावेळेला त्याची उलट तपासणी झाली होती नरेंद्रची, त्यावेळेला जजांनी असं सांगितलं होतं की मुला, तू जर का प्रयत्न करशील तर तू मोठा चांगला नामांकित वकील होऊ शकशील. आणि हे जे त्याच्या विरोधी पक्षाचे जे वकील होते ते म्हणले मी सुद्धा या जजांच्या मताशी सहमत आहे. इतकं त्यांचं वक्तृत्व अफाट होतं. त्यामुळे हा मुलगा कर्तृत्ववान निघाला. आता सगळी आर्थिक परिस्थिती पालटणार होती
अन्यथा या सर्व कुटुंबांची अत्यंत दरिद्री अशी अवस्था झालेली होती. तर हे सगळं ज्या वेळेला विश्वनाथ बाबू केले त्याच्यानंतर 5व्या महिन्यातच ज्ञानसुंदरींनी भुवनेश्वरींच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये दावा लावलेला होता. मध्ये ते तारकनाथ पण गेले. 15 ऑगस्ट 1886ला रामकृष्णांनी महासमाधी घेतली. त्याआधी 4च दिवस त्या काशीपूरच्या उद्यानगृहामध्ये असलेला तो सगळा आनंदाचा मेळावा, त्याच्यामध्ये असलेले त्यांची साधनेची धडपड, हे सगळं सोडून विवेकानंदांना कोर्टात जायला लागलेलं होतं 4 दिवस अगोदर. प्रत्येक वेळेला असं लक्षात येईल की वराहनगरच्या मठाच्या उभारणीच्या काळामध्ये हे सगळ्या मुलांना एकत्रित करून तिथं राहायला भाग पाडत होते. त्यांच्या पाठोपाठ महेंद्रनाथांनी मुख्याध्यापकपणाचा राजीनामा दिला. त्याच्याने यांच्या दारिद्र्याचं वर्णन जर का करायचं झालं तर एक प्रसंग खूप बोलका आहे. तो प्रसंग असा की भुवनेश्वरी देवींच्या जवळ एक रेशमी वस्त्र होतं आणि ते वस्त्र फाटल्यानंतर त्या नरेंद्रनाथांना असं म्हणाल्या की एखादं वस्त्र मिळालं तर स्नान झाल्यानंतर मला अन्नित करता येईल. पण नरेंद्रनाथांना त्यांना काही वस्त्र देणं शक्य झालं नाही. ते मान खाली घालून निघून गेले आणि नेमकं तेव्हाच रामकृष्णांना कोणीतरी एक रेशमी वस्त्र दिलं आणि ते रेशमी वस्त्र घेतल्यानंतर रामकृष्णांनी ते नरेंद्रनाथांना दिलं आणि हे वस्त्र आईला दे म्हणजे तिला अन्नित करता येईल असं म्हणाल. तरी देखील नरेंद्रनाथांनी ते घेतलं नाही. मग रामकृष्णांनी बळजबरीने ते दुसऱ्या कोणातरी तर्फे त्याच्या आईकडे पाठवलं. हे सगळं ज्या वेळेला झालं त्याच्यानंतर गुरुबंधूंच्या पैकी शशी आणि शरद हे इतके जवळचे होते की त्यांनी नरेंद्रला असं म्हणले की नरेंद्र, आम्ही एखाद्या शाळेत नोकरी करतो आणि तो तुझ्या कुटुंबाला पैसे देऊ, पण आपण हा मठ चालू कारण की रामकृष्णाने ध्येय ठेवल्यानंतर हे मठाचं काम काही पैसेच नाहीये. त्याचा जर आपण वर्णन वाचलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यावेळेला तो मठ उभाच कसा राहिला. त्याच्यामध्ये काय काय नव्हतं हे जर विचारलं तर वराहनगरच्या मठामध्ये अंथरुण पांघरुण काही नव्हतं. ऐका 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 वराहनगरच्या मठामध्ये अंथरुण पांघरुण काही नव्हती. तिथे कुठल्याही सोयी नव्हत्या इथं सोडूनच दे, पण त्यांना अंतरायला पांघरायला नव्हतं, भांडी नव्हती, हातामध्ये घेऊन खायला लागत होतं, किंवा त्या ब्रह्मराक्षस म्हणून एक जे झाड होतं की ज्याची मोठी पानं असतात परंतु त्याला एक त्याच्यावरती घेऊन खाल्लं तर घशाला खवखव सुटते, त्या पानांच्या वरती घेऊन खायचं. कुणाजवळ अशा रीतीने भीक नाही मागायची, परंतु भिक्षा तर मागणं मागत होतं त्याप्रमाणे आणायचं आणि खायचं. इतकंच काय, उषा नव्हत्या ते सोडून द्या, विटा डोक्याखाली घेऊन हे लोक झोपायचे. विटा डोक्याखाली घेऊन हे लोक झोपायचे. त्याच्यानंतर यांच्याजवळ जोडे नव्हते पायामध्ये आणि यांच्यापैकी कोणाच्याही अंगात सदरा नव्हता. परिस्थिती बदलली, पण त्या काळामध्ये अशा प्रकारची जी स्थिती होती त्याच्या अगोदर जे रामकृष्णांनी त्यांना प्रेरित केलेलं होतं की आता सगळ्या जगाला हे योगज्ञान देणं हे तुमचं काम आहे. तुम्ही तुमच्या एका संसारापुरतं मर्यादित राहूच शकणार नाही. संन्यासाची वस्त्र रामकृष्णांच्या हाताने यांनी स्वीकारलेली होती. विधिवत संन्यास घेतला नव्हता तरी देखील
एका दिवशीची घटना आहे की भूपेंद्रनाथांनी म्हणजे नरेंद्रनाथांच्या धाकट्या भावाने, अगदी धाकट्या भावाने ती व्यक्त केली. त्यावेळेला भुवनेश्वरी देवी सरळ रामकृष्णाला भेटायला गेल्या की हा जातोय घर सोडून. म्हणजे काय घर सोडलंच होतं त्यांनी. त्यावेळेला रामकृष्ण त्यांना असं म्हणाले, डॉक्टरांनी मला बोलू नका, शेवटचे दिवस होते ते, 5-6 दिवसांनी द्या ठेवलं. डॉक्टरांनी मला बोलू नका म्हणून सांगितलं आहे, पण तुमच्याशी बोलायलाच पाहिजे. तुम्ही आलात ते बरं झालं. नरेंद्र तुमच्या बरोबर घेऊन जा. गिरीशनी आणि त्याच्या बरोबरच्या इतरांनी त्याला संन्यासाची वस्त्र घ्यायला लावली. मी तेव्हा त्यांना अडवलं होतं. त्याला म्हटलं की मी तुला कसं जमेल, आई भावंड यांची जबाबदारी तुझ्यावर आहे. रामकृष्ण, तू संन्यासी होणं योग्य नाही. एवढं बोलून झाल्यानंतर भूपेंद्रनाथ येतात. आम्ही परत निघालो. नरेंद्र दादा सुद्धा आमच्या बरोबर निघाला. वाटेत आईने रामकृष्ण काय म्हणाले ते सांगितलं त्याला. तेव्हा दादा म्हणजे नरेंद्रनाथ असं म्हणाला, ते चोराला चोरी करायला सांगतात आणि घरातल्या गृहस्थाला सावध राहायला सांगतात. त्यावेळेला रामकृष्ण विवेकानंद हा संबंध काय होता हे थोडं लक्षात येईल की त्यांना माहितीच होतं की हा संसार करू शकणार नाहीये. नरेंद्रनाथांनी हिसकाहिसकी काही कमी केली नव्हती. मी मुळीच करणार नाही, तू काय करते, तुझी हाडं करते, जगन्माता तुझ्या मानगुटीवर बसून तुझं काम करून घेईल, असं रामकृष्ण. हे कोण आग्रही होतं तुम्ही बघा. इतका म्हातारा माणूस की अंगात काही त्राण नाही, अगदी शेवटचे दिवस, पण इतका खुरारी होता की तू काय करणार नाही, तुझे हाडं करतील म्हणायचं. सोपी गोष्ट. या सगळ्या गोष्टीच्या मध्ये एक विशिष्ट दिव्य भाव तर आहेच आहे, पण जगन्मातेची योजना असं आपण त्याच्या पाठीमागे बघू शकतो. हे सगळं जर का नसतं तर नरेंद्रनाथ जरी का त्या काळामध्ये नसले म्हणले तरी किमान संसारामध्ये राहिले असते, पण जगन्मातेला त्यांना हुसकावूनच लावायचं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या संसाराची वगैरे सगळ्याची पूर्ण तरतूद, थोडीशी त्यांच्या जाड्या भरड्या अन्नवस्त्राची तरतूद होईल असा रामकृष्ण म्हणाले होते, तेवढं झालं. त्याच्या पलीकडे काही झालं नाही. जन्मभर विवेकानंदांना एक खंत होती की माझ्यावरती विलक्षण प्रेम केलेली आणि जिने मला घडवलं अशा आईसाठी मी काही करू शकतो. पण खरं संन्यासी की नाही, संन्यासी असलं तरी की माझं आईवर प्रेम आहे. कारण वाटतं संन्यासी याचा अर्थ मेलेला माणूस नव्हे. हे सांगणारे आणि इतक्या धीटपणाने सांगणारे विवेकानंद होते आणि अतिशय समाजातल्या कुठल्याही रूढी परंपरा वगैरे काही पण जुमानत नव्हतं. त्यांच्या जीवनाचा एक दुसरा अध्याय आहे की ज्या ठिकाणी त्यांना विशेष द्वंद्व करायला लागला तो भाग आपण पुढच्या सत्रावर. हरिओम. सर्व